हॅलो फ्रेंड्स, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला इथे भेंडीची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे पहिले भेंडी घेतलेली आहेत, अर्धा किलो भेंडी आहेत। ती मी हे बघा अशी धुवून स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि नंतर एवढी बारीक अशी कापून घेतली। आणि आता आपण ती भेंडी जी आहे ती भाजून घेणार आहे कढईमध्ये। तर त्यासाठी कढई मी ऑन केले आणि आता भेंडी आपण फास्ट गॅसवर छान भाजून घेणार आहे। तर भेंडी भाजता भाजता आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। भेंडी आपण भाजून घेतल्यामुळे त्यातला चिकटपणा कमी होतो। आता ती एकदम मोकळी झालेली आहेत। तर आता आपण ती काढून घेऊया आणि त्याच कढईत आपण भाजी घालायची। भांडं धुवायला नाही टाकायचे। आता इथे कढईत मी 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे। इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या चांगल्याच परतून घेऊया आपण। दोन टीस्पून आपण इथे राई घेतलेली आहे। राई चांगलीच तडतडून घ्यायची, नाहीतर ती कडू लागते। तीन हिरव्या मिरच्या आपण मधून तोडून घेतल्यात आणि आता त्या आपण तेलात छानच परतून घेऊया एकदम। आता तेलात आपण कढीपत्ता टाकून घेऊया। पाव चमचा आपण इथे हिंग टाकून घेऊया। हिंग पोटासाठी चांगला असतो। दोन बारीक चिरलेले कांदे आपण इथे ॲड करून घेऊया। आपण आता थोडं मीठ टाकून घेऊया। तर मी इथे 1 टीस्पून मीठ ॲड केलेलं आहे। मिठाने कांदा लवकर शिजतो। तर आता मीठ ॲड केले आणि थोडं परतून घेऊया आपण। पाव चमचा आपण हळद वापरले। तर इथे आपण एक बटाट घेतलंय, जे बारीक चिरून घेतलंय जेणेकरून शिजेल ते। आपल्याला फोडणीमध्येच बटाट शिजवून घ्यायचे। तर आता थोडा पाण्याचा हबका मारूया आपण आणि झाकण देऊया याच्यावरती।
तर इथे मी पाण्याचा हबका मारला, म्हणजेच पाणी थोडंसं शिंपडून घेतलं आणि मग नंतर झाकण देऊन झाकणावरती थोडं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे बटाट छानपैकी शिजेल. आता 5-1 मिनटं झालेली आहेत, तर आपण झाकण उघडून बघूया भेंडी कितपत शिजलीत. तर इथे मी झाकण खोलून बघितलं बटाट शिजलंय का. कलता आहे माझ्याकडे, त्याच्याने मी बघितलं तर बटाट थोडं कच्चं वाटलं मला, तर मी परत झाकण देऊन शिजून देणार आहे बटाट्याला. आता आपण जेव्हा झाकण खोलून बघितलं तेव्हा बटाट शिजलेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये ना भेंडी ॲड करणार आहोत, कारण भेंडी शिजायला जास्त वेळ नाही लागत. तर आता आपण भेंडी ॲड करूया. आपण इथे भेंडी ॲड करून घेतली. आता छान मिक्स करून घेऊया भेंडी. आता मी इथे 5-6 कोकम घेतलेत, जे मी तोडून घेणार आहे, छोटे छोटे तुकडे करणार आणि ते टाकणार आहे भाजीमध्ये. मग छान आंबट चव येते, मस्त लागते भाजी भेंडीची. तुम्ही अशी नक्की करून बघा. मी आता ते तुकडे टाकते. आता 5 मिनिटासाठी आपण भाजीला झाकण मारून ठेवूया, एक वाफ काढूया आणि भाजी झालेली आहे. आता वाफ घेऊन झालेली आहे. आता लास्ट बट नॉट द लिस्ट आपण ह्याच्यावरती मस्तपैकी खोबरं पेरून घेऊया. ओलं खवलेलं खोबरं आपण ह्याच्यावर पेरणार आहोत, त्याने भाजीला एक उत्कृष्ट चव येते. तर ही स्टेप आपण अजिबात स्किप नाही करायची. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला पहिले तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि माझ्या रेसिपी बघत राहा. बाय बाय.